आता आपण 30व्या श्लोकाकडे वळूया. मी वाचू? वाच. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थाची या सेवका, इथे अर्थ दिलाय की भगवंताच्या भक्ताकडे वाकड्या नजरेने पाहणारा कोण आहे. ते तू वाचतोय त्याच्यात काय आहे? तसंच आहे. तसंच. समर्थ. पण आता त्याच्यात तू जर समर्थाचा म्हणजे आता समज जर तू रामदास स्वामींचा भक्त मानला स्वतःला, नाही तसं तसं नाही सांगतो की हे जर तू फॉलो केलेस मनाचे श्लोक, तर त्यांचा भक्त म्हणजे काय, तू नुसतं काहीतरी त्यांचे पूजापाठ करून उपयोग नाही. तू हे जर फॉलो करत असशील मनाचे श्लोक जे त्यांनी सांगितले त्या गोष्टी, तर तू झालाच समर्थ. पण इथे आपण समर्थ रामदास म्हणतो म्हणून, पण समर्थ रामदासांना स्वतःहून समर्थ बरोबर त्यांनी तर म्हटलेलं नव्हतं, त्यामुळे ते स्वतःविषयी बोलत नाही, देवाबद्दल बोल. आणि मग तोच मुद्दा आला ना की देवाचा फॉलोअर कोण. आपण जे आधी ठरवलं की जो त्याच्यासारखं व्हायला बघतोय तो. फॉलोअरचा अर्थ खरं तर अनुयायीचा अर्थ तोच होतो की अनुनय करायचा आहे तुला. म्हणजे तुला तुझ्याकडनं जर मी तुझा अनुयायी असेल तर मला तुझ्याकडून काहीतरी शिकायचं, तर मी तू जसा वागशील बोलशील त्याचं मी अनुकरण करणार. आणि अनुकरण म्हणजे अंधानुकरण नाही, पण मग इथे असं अनुकरण की मला तुझं जे आवडतंय ते मी घेणार. अच्छा, पण हे मग भक्ताचा अर्थ काय होतो? कारण इथे सगळीकडे भक्त असतं ना की मी देवाचा भक्त आहे. मग भक्त हा अनुयायी असतो का? एका अर्थी हो, पण तो इतका असतो म्हणजे त्याचं असतं मी भक्त आहे याचा अर्थ की मी 100% तुझ्यावर विश्वास ठेवतो. अच्छा, जर मी तुझा बरोबर, तू जरी चुकीचा असशील तरी नाही, पण तू चुकीचं काही करूच शकत नाही असा तो अर्थ होतो. म्हणून ते आता राजकारणात मोदी भक्त म्हणतात किंवा कारण लोकांना वाटतं की अरे मोदी काही चुकीचं करूच शकत नाहीत, वागूच शकत नाहीत, असा लोकांना म्हणजे असं लोकांचं म्हणणं असतं. म्हणून ती भक्त हा शब्द तसा झाला. एक पक्षामध्ये असे काही लोक असतात ज्यांना वाटत राहतात तसं ते त्या पक्षाला कोणी चूक करू शकत नाही. माध्यमात लोक मोदींसाठी वापरतात, पण ते याचा अर्थ असा नाही की फक्त ते त्यांनाच लागू होतं. सर्वांना वेगवेगळ्या प्रकारचे भक्त असतात सगळ्या की हा चुकीचं वागूच शकत नाही. आणि दुसरंही कारण असंच असतं की लोकांना माहिती असतं की प्रामाणिकपणे कोणीच भक्त नसतो. काही जण असतीलही, पण बहुतेक लोक सोयीस्कर भूमिका घेत असतात. हो की नाही, दुतोंडी असतात की त्यांना माहिती असतं की आपल्या पक्षाचं म्हण किंवा आपल्या आवडीच्या माणसाचं म्हण किंवा काय काय चुकीचं आहे. आणि कदाचित त्यांना तेही आवडत असतं, फक्त ते पॉलिटिकली करेक्ट नसतं कॅमेरासमोर बोलणं काही गोष्टी. आता मी गेल्या आठवड्यात एक व्हिडिओ बघितलेला, तो बोलत होता मोदी के लिए मैं अपनी नस काट दूंगा. अच्छा, काय बाबा, म्हणजे फायदा काय त्याचा मोदीला, देशाला, तुला, आणि खरोखर जर लेट दिलं तर तू कापणार का? म्हणजे तू जे म्हणालास ना की ते बोलायला काय असं नाहीये की काय नाही करत. आता मला वाटतं दक्षिणात काही राजकारण्यांचा मृत्यू झाल्यानंतर लोकांनी आत्महत्या वगैरे केलेल्या आहेत, काय काय झालेल्या आहेत. पण त्याच्यात नुसती भक्ती आहे की त्याच्यामध्ये काहीतरी बाकी पण गोष्टी असू शकतात, काय किंवा काही, तो वेगळा भाग झाला. पण आता आपण भक्त शब्दावरून लगेच राजकारणात शिरलो. हा, पण मुद्दा हा होता की भक्त अनुयायी असतो का? हा, भक्त असा अनुयायी असतो की त्याने पूर्ण विश्वास जिंकलेला असतो. मग एक आता आपण रामाची प्रतिमा डोक्यात तशी तयार केलेली आहे की राम पूर्ण पुरुषोत्तम आहे आणि म्हणून तो आदर्श मानायचा आणि म्हणून तो करेल ते सगळं बरोबर आहे आणि म्हणून त्याने केलेल्या प्रत्येक कृतीवर भरपूर विचार करायचा आणि मग ठरवायचं की काय यातनं शिकण्यासारखं आहे. तर ते आपण करू शकतो. पण प्रत्यक्ष आयुष्यात आपण अगदी पहिल्या एपिसोडमध्ये म्हटलं होतं की व्यक्तिपूजा करू नये. बरोबर, आपल्या जर कोणत्याही एका व्यक्तीला आदर्श मानू नये. त्याचं कारण हेच आहे की आपण जर पूर्णपणे त्याच्यावर विसंबून राहिलो की अरे हा काही चुकीचं वागूच शकत नाही आणि नंतर आपल्याला कधीतरी कळलं की याचं काहीतरी चुकलं होतं, तर मग ते स्वीकारायला आपल्याला खूप त्रास होतो. बरोबर, त्यापेक्षा असं करावं की लक्षात घ्यावं की अरे हा माणूस आहे किंवा माणूस होता आणि त्याच्या हातून चुका घडणं स्वाभाविक होतं. आपण एवढ्या आयुष्यात किती चुका केल्यात, तर मग तरी पण आपण काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करतोच आहोत आणि आपण पुढेही चुका करत राहणार आहोत अनावधानाने. हे एक मला सांगायला आवडेल बघ. इथे कसं होतं, आपण कधी कधी एखाद्या माणसाला मानत असतो आणि मग त्याच्या 99 गोष्टी त्याच्या बरोबर असतील आणि तू तुझ्या दुसऱ्या मित्राला पण दाखवशील की हा बघ काय बोलला, हा बघ काय बोलला, आणि त्याला पण ते पटत असतील. पण त्याने एक चूक केली पुढे कुठेतरी, मग तो मित्र तुला सांगतो की बघ तो काय करतोय. मग त्याच्यात ते पण होतं की तो माणूस पूर्ण खोटा ठरतो. तेच माझं म्हणणं आहे. ते आदर्श मानल्यामुळे होतं असं की आपण एक प्रतिमा तयार करून ठेवतो ज्यामुळे तो माणूस असतो त्यापेक्षा आपल्या डोक्यात तो खूप उंचावर जाऊन बसतो आणि त्याचे गुण उंचावर नेऊन ठेवा हरकत नाही की असे गुण प्रत्येक माणसात असायला हवेत. पण मग त्याने दुसऱ्या कुठल्या तरी विषयात काहीतरी चूक केली
तर त्यावेळेला तो मनाचा मोकळेपणा आपल्या डोक्यात राहत नाही की नाही असं कसं, त्यांचं काहीतरी बरोबर असणारच, आपल्याला काय माहिती. हा. पण जर प्राथमिक पातळीवर प्रथमदर्शनी तुला वाटतंय की हे चुकीचं आहे तर मान्य कर ना. निदान तेवढा मनाचा मोकळेपणा ठेवायला हवा की त्यांनी असं म्हटलं बरोबर नाही म्हटलं, का त्यांना असं वाटलंय मला नाही माहिती, कदाचित असेल काहीतरी, पण असं ऐकून तरी वाटतंय की बाबा त्याने हे जे वागले, हे जे म्हणाले ते चुकीचं वाटतंय आता तरी विचार केला तर. एक वेळ निदान अशी भूमिका माणूस घेऊ शकतो. बरोबर. पण जर म्हणूनच आदर्श शक्यतो कुठल्याही व्यक्तीचा पूर्णपणे मानू नये, की त्याच्या कृतीचा आदर्श माना किंवा त्याच्या ठराविक आयुष्यातल्या टप्प्याचा आदर्श मानू शकतो की अरे हा एक या माणसाच्या आयुष्यातला कठीण काळ होता आणि त्याने जे जे केलं ते अगदी खरोखर अनुकरणीय होतं, की वाखाणण्याजोगं होतं, की वा असं चमत्कारच आहे की बाबा अशा परिस्थितीत माणूस असाही वागू शकतो. तर ते जमलं पाहिजे. आणि म्हणून मग ती आता देवाविषयी आपण म्हणतो तेव्हा देव चूक करू शकत नाही वगैरे वगैरे सगळी गृहीतकं येतात आणि त्यामुळे त्याचा भक्त म्हणून घ्यायला काही हरकत नसते. अच्छा. कारण देव ही कल्पनाच आपल्या दृष्टीने सर्वतोपरी आदर्श. पण मग आपल्या जर गोष्टी वाचल्यास पुराण वगैरे त्याच्यात देव पण चुका करतात. देव काय काय करतात ते पण आपल्याला ते खरं तर आपल्याला गोष्टी हेच सांगत असतात की म्हणजे ते बोध घेण्यासाठी असतात, शोध घ्यायला लागतात की देव सुद्धा चुका करतो तर मग तू काय. हा. आणि मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींना पुराणातल्या बोध घ्यायलात की तू याच्यातून काय बोध घेतोय. पण लोक शोध घ्यायला जातात की अरे हा कुठे होता, एक्झिस्टन्स करतो की नाही. असं जर भक्त प्रल्हादची गोष्ट असेल, कोणी बघितलं झालं की नाही, लोक शोध घ्यायला जातात. तर शोध तिथे काय घ्यायचंय, तिथे बोध घ्यायचंय की तुम्ही अति ॲरोगंट राहू नका. तो आता शेवटी आहे असा प्रश्न की ज्याचा त्याचा बाबा नाही. पण लोक प्रश्न विचारतात ना की बाबा कुठे झाला पैदा किंवा काही झालं, भक्त प्रल्हादची डेट काय, समज असे काय काय गोष्टी येतात. मला त्या विषयावर हे बऱ्याचदा वाटतं की तारखांवरनं भांडणं होतात किंवा अगदी रामायण महाभारतावरनं सुद्धा भांडणं होतात की हा खरा इतिहास होता की या कल्पना होत्या, मायथॉलॉजी होती की हिस्ट्री होती वगैरे वगैरे. माझ्या दृष्टीने ते नाहीये महत्वाचं. ते खरोखर असेलही किंवा खोटं असेलही, काही असू दे, मी त्यातनं काय शिकलो हे महत्वाचं आहे ना. इतिहास असतोच त्याच्यासाठी ना. जर तू त्याला इतिहास मानलंस तर तू असतो ह्या गोष्टीसाठी की तुला त्यातून काय शिकता येतं आणि त्यांनी ज्या चुका केल्या त्या आपण परत करू नये किंवा त्यांनी ज्या गोष्टी बरोबर केल्या त्याचं आपण अनुकरण करावं. बरोबर, त्याचं अनुकरण करावं. पण इथे लोक भलत्याच गोष्टीसाठी भांडत राहतात. त्याचा तो साधन म्हणून वापर होतो, इतिहासाचा म्हण किंवा कुठल्याही आपल्या गोष्टींचा म्हण जुन्या, मग त्या काल्पनिक असोत नसोत, साधन म्हणून वापर होतो. आणि आता बघ कसं होतं, थोडं आपण नाजूक विषयाकडे वळतोय थोडा, पण आता शिवाजी महाराजांवरनं राजकारण चिकारवतो. प्रत्येक जण त्यांच्या नावाचा वापर करतो किंवा आंबेडकरांच्याही नावाचा वापर करतो की प्रत्येक जण म्हणतो की आम्ही आंबेडकरांना मानतो, प्रत्येक जण म्हणतो शिवाजी महाराज की जय. पण आणि मग आपण म्हणतो जसं की नुसतं आपण नाव घेतो आणि प्रत्यक्षात त्यांचं काही आचरणात आणत नाही. पण प्रत्येक जण म्हणतो की हे आमच्या विचारांचे होते. बरोबर. आपण हे वाचत मोठे झालो की जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना महाभारत आणि रामायणातल्या गोष्टी सांगितल्या. कोणीतरी दुसऱ्या विचारांचे लोक म्हणतात की त्यांना बौद्धांच्या, गौतम बुद्धांच्या गोष्टी सांगितल्या. शिवाजी महाराज सेक्युलर होते, कोणी म्हणतो शिवाजी महाराज हिंदू राजे होते. चालतं. तर हे सगळं चालत राहतं. कारण आज आपण आपल्या इतिहासात शिवाजी महाराज हे मोठे नायक आहेत, अगदी, किंवा आंबेडकर धर, त्यांच्या बाबतीत पण तेच होतं की ते मोठे नायक आहेत, महानायक आहेत. तर त्यामुळे आपण जो तो हे म्हणायचा प्रयत्न करतो, प्रत्यक्षात वास्तव काय आहे त्याचा विचार न करता की माझी राजकीय भूमिका आहे किंवा माझी वैचारिक भूमिका आहे, त्यात मी कसं यांना हे पात्र गुंफून घेऊ, इतिहासातलं एक पात्र मी माझ्याकडे कसं वळवून घेऊ, मला लोक माझ्या मागे उभे राहतील, त्यांना त्यांच्याशी एवढं देणं घेणं असतं नसतं ते त्यांनाच ठाऊक. तर ते हे खूप आधीपासून होत आहे. चाणक्य प्रचंड प्रसिद्ध होता, त्यामुळे त्याच्या बाबतीत हे सारखं व्हायचं की तेव्हा जैन आणि बौद्ध शासक किंवा जैन आणि बौद्धांचं वर्चस्व चिकार होतं किंवा त्यांचं महत्व चिकार होतं समाजामध्ये. तर दोघेही जण, दोघांच्याही आपापल्या साहित्यामध्ये जैन म्हणतात की चाणक्य जैन होता आणि बौद्ध म्हणतात की चाणक्य बौद्ध होता, आणि हिंदू म्हणतात चाणक्य हिंदू होता. हिंदू असा तो तेव्हा शब्दच नव्हता ना. बरोबर. तेव्हा शब्द नव्हता. बरोबर. मला वाटतं मुद्रा राक्षस नाटक आहे कदाचित, आणि ते सगळ्यात ते काल्पनिक मानलं जातं कारण ते नाटक आहे. पण हिंदू शब्द कसा नव्हता, कारण ग्रीक आले, ते पर्शियन लोकांना हरवून आले ना. अरे पण आपण स्वतःला हिंदू म्हणत असू का तेव्हा? आपण म्हणजे आपले पूर्वज आता आपण म्हणतो तसं. ओके. माहित नाही.
हा माहिती. धार्मिक म्हणत असतील, सनातनी म्हणत असतील किंवा पण सगळे त्याला आपापलं म्हणत होते की पण चाणक्य असंही आमचा. नव्हतं. आता शंकराचार्यांनी पंचायतन संकल्पना आणली, त्यामुळे बऱ्याच गोष्टी सुधारल्या. कारण लोक असे हिंदू नव्हते, लोक शैव होते, लोक वैष्णव होते, लोक शाक्त होते. हा म्हणजे प्रत्येक जण स्वतःला वेगवेगळ्या काहीतरी पंथाच्या अनुसरून म्हणून तर घ्यायचं. ते आपण सगळेजण, कारण मूळ तत्वज्ञान जो गाभा आहे तो काही परस्पर इतका विरोधी नाहीये, त्यामुळे भांडायला खरं तर काही कारण असायची गरज नाही. तू शंकराला मानतोस, तू शंकराला मान, मी विष्णूला मानतोय, मी विष्णूला मानेन, काय फरक पडतो? म्हणजे आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात मॅच्युरिटी आलेली लोकांना की ती यावी यासाठी शंकराचार्यांनी तो पंचायतन संकल्पना ती आणली. पंचायतन काय होती संकल्पना? हे सगळे देव, पाच त्यावेळेचे सगळ्यात लोकप्रिय देव हे एकाच पातळीवर त्यांनी आणले. ते म्हणाले की यातले हे सगळे देव सम पातळीवरचे आहेत. मला नीट आठवत असेल तर शंकर म्हणजे शिव, विष्णू, ब्रह्मदेव, शक्ती, ब्रह्मदेव होता की सूर्यदेव होता ते मला पाहायला हवं. आणि मला वाटतं 5वा इष्टदेव तरी होता किंवा गणपती होता. गुगल करून बघितलं का त्याच्यात? हा, बघूया. सगळं आधी आपण आपलं ठरलं नव्हतं ना की आपण या विषयाकडे जाणार आहोत. हो, तसं नाही, पण म्हणजे पण बोलता बोलता ते बरोबर जे आहे ते म्हटलेलं त्याच वेळेला बरं. पंचायतन म्हणजे 5 देवतांचा किंवा तत्वांचा समूह, त्यांची पूजा करण्याची पद्धत, ज्यात शिव, विष्णू, शक्ती, गणेश आणि सूर्य या 5 प्रमुख देवतांची एकाच वेळी पूजा केली जाते. बरोबर म्हणाले. ब्रह्म नाही येते, ब्रह्मदेव नाही येतात. कदाचित पूर्वी होता आणि नंतर दुसरीकडे कोणी वेगळं म्हणतंय का काही? नाही ना, नाही. सूर्य आधी खूप खूप लोकप्रिय देव होता, पण मग त्याची पूजा वगैरे मागे पडली. त्याची मंदिरं पण कमी होत गेली का हळूहळू? हा, आता ते जे काश्मीरात पाकिस्तानाने ऑक्युपाय केलेला काश्मीर आहे, तर त्याच्यात सूर्याचंच मंदिर आहे ना. POK मध्ये बोलतो. हा, POJK मध्ये. अच्छा. तर आधी सूर्य होता आणि सूर्य एकटा देव होता, कारण मला वाटतं गांधारांच्या प्रभावामुळे असेल कदाचित, पण सूर्य एकटा देव होता ज्याच्या पायात बूट असायचे. मी आता गुजरातला गेलेलो ना, तिथे मंदिर आहे सूर्याचं. तर तिथे बघत होतं की सूर्याच्या पायात बूट आहेत. कारण तेव्हा त्यांनी काय कल्पना, म्हणजे त्यांनी त्याच्या मागची कल्पना अशी सांगितली की जर सूर्याने पृथ्वीवर पाय ठेवले तर पृथ्वी राख होईल, म्हणून तो शूज घालून असतो. हे कदाचित हा एक अर्थ असेल. हा बघ. हा, आणि सूर्याच्या आणि त्याच्याकडे 7 घोडे असायचे. हा, 7 घोडे. आता ते मला वाटतं इंद्रधनुष्याचं गुजरात सूर्य मंदिर ते छान आहे. त्यांनी 108 मंदिर आहेत तिकडे, 108 डेटीज आहेत. म्हणजे त्या 108 दिवस लागतात सूर्याला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालायला. सो त्यांनी ते मंदिर बनवलंय. तिकडे 12 सूर्याच्या प्रतिमा आहेत. मोढेरा. हा, मोढेरा. ते 12 प्रतिमा 12 महिने दर्शवतात वर्षाची. म्हणजे त्यांनी पूर्ण सूर्यालाच अनुसरून ते मंदिर बांधले. आणि तिथे मूर्ती नाहीये आता कोणाची. तिथला माणूस, ते पण बऱ्याचदा होतं की तिथला माणूस सांगतो की आधी तिथे मूर्ती होती जी हवेत तरंगायची. अच्छा. आणि ते सूर्य मंदिर आहे बघ अजून. ते कुठे? ओडिशामध्ये ना सूर्य मंदिर. भुवनेश्वर कुठलं म्हणतोस तू? हा, एक मोठं सूर्य मंदिर आहे ज्याला ते रथ आहे आणि चाक आहेत त्याला. कोणार्कचं. हा, तिथे पण तसंच होतं म्हणतात की तो सूर्याची प्रतिमा तरंगायची हवेमध्ये. ते म्हणतात बऱ्याच गोष्टी, ते ठीक आहे, पण याचा अर्थ ते काहीतरी पण असू शकतं. तू मॅग्नेट लावून त्या गोष्ट हे करू शकतोस. ते जर तू एवढं परफेक्ट ठिकाणी बांधलेस, ते जे तुला म्हणणार जे मंदिर आहे ना, हे कर्कवृत्तावरती बांधले. आणि बरोबर ज्या दिवशी सगळ्यात मोठा दिवस असतो त्या दिवशी तिकडे त्या प्रतिमेवरती उजेड पडतो. अच्छा. म्हणजे आता प्रतिमा नाहीये तिकडे, गाभाऱ्यात उजेड पडतो. त्या लोकांनी बांधलं असणार तेवढा विचार. माझं तेच म्हणणं की काहीतरी ती वास्तुविशारदाची किमया असणार. कारण जर तू परफेक्ट कर्कवृत्तावरती ते बांधतोयस, तेव्हा माहिती होतं लोकांना की कर्कवृत्त कुठे. मला वाटतं महालक्ष्मीच्या मंदिराचं पण असं होतं ना कदाचित की उत्तरायण किंवा दक्षिणायन असतं तेव्हा मला वाटतं सूर्य बरोबर गाभ्यावर येतो किंवा मूर्तीवर प्रकाश पडतो का, असं काहीतरी होतं. अच्छा. आता रामाचं बनवलंय वाटतं ना, कदाचित, माहित नाही. असं ऐकायला बरंच येतं. आता तर सोपं आहे रे ते बनवणं. कारण जर तू 1000 वर्षापूर्वी जर गेलास, सोपं म्हणजे आता ठीक, आता तुलनेनं सोपं म्हणजे तुलनेनं सोपं मी आणि तू जाऊन बांधतो, पण 1000 वर्षापूर्वीपेक्षा आता सोपं आहे असं माझं. बरोबर. हा, आपण कुठे होतो यार? मूळ काय चालू होतं? मुळात आपलं चालू काय होतं? आलो उठून कशावर आलो आपण?
जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही त्रैलोक्यात ज्याची लीला आपण गातात म्हणतो की कोणाही एका मुद्दा तोच होता की कोणाच्या व्यक्तिपूजा करू नये. मग ते तू हे उदाहरण दिलंस की चाणक्याचं पण हा. तेच होतं जे आता शिवाजी महाराजांचं लोक करतात. हो की अरे नाही तो आमचा चाणक्य आमचा असं तेव्हा चालायचं. हा. आता सगळेजण आपापल्या सोयीस्कर भूमिका घ्यायची म्हणून आंबेडकर आमचे, बरोबर. शिवाजी महाराज आमचे. पण तेच ना, आता तू त्यांची एक जरी गोष्ट ठरवलीस की मी ह्यांचा एक गुण स्वतः आत्मसात करेन तरी आयुष्यात कितीतरी बदल पडेल. आता आंबेडकर म्हणायचे शिका, बरोबर ना, स्वतःच तेवढे त्यांच्याकडे एवढ्या पदव्या होत्या. तर आपण एक जरी ठरवलं की आपण आता ठरवलं की 12 पुस्तकं वाचूया, 12 नाही किती 52 पुस्तकं. हा. आणि शिवाजी महाराजांचे लाख गुण असतील घेण्यासारखे. अत्र्यांनी लिहिलं होतं का कोणी लिहिलं होतं मला आठवत नाही आता, की कोणीतरी एकदा ज्यांचं मी वाचत होतो ते एकदा आंबेडकरांच्या घरी गेले आणि ते म्हणाले पुस्तकांच्या थप्प्या नुसती पुस्तकच होती घरभर, असं होतं. तर ते आपण उभं करू शकतो घरात घरभर नुसती पुस्तकं, पण वाचायला हवेत ती, म्हणजे ते वाचायचे. आणि त्यांना ते आपण जो मगाशी चर्चा केली की त्यांना ती पचत पण असणार, ते विचार ते पटापट. त्यांना स्वतःचा अभ्यास किती होता, त्यांनी स्वतः मला वाटतं 18 का 21 खंड लिहून ठेवलेत. 18 तर नक्कीच, पुढचे 3 आहेत की नाहीत मला पाहायला हवं. मोठे मोठे खंड लिहून ठेवलेत. अच्छा. तर ते तू एक नुसतं फक्त आंबेडकरांचं साहित्य वाचायला घेतलं तरी सुद्धा त्याला काही वर्ष लागतील. एक एवढे जाडे खंड किती म्हणजे 800 900 पानाचा एक खंड, आणि भारताबद्दलचा सगळा अभ्यास आहे. खूप खूप मोठा माणूस. मग तेच की आपण नुसतं मोठं म्हणून थांबू नये, तर आपण त्यांच्या 1-2 गुण घेऊन काहीतरी आपण आपल्या स्वतःत बदल घडवत राहावा. तर ते करूया. पुढचा श्लोक घेऊया. महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जया ते स्मरे शैल्यजा शूळ पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. यामध्ये हा श्लोक मला खरोखर असा वाटतो की ज्यामध्ये रामाचं कौतुक आहे, आणि आत्ता तरी आपण त्यातून वेगळा फारसा बोध घेऊ शकत नाही जो आपण आधीच्या श्लोकांमधून मिळवलेला नाही. हा. आता ही जी पहिली ओळ आहे श्लोकाची, महासंकटी सोडिले देव जेणे, तर मला सध्या अशी कोणती गोष्ट आठवत नाही. म्हणजे मी रामायण जे वाचलंय त्यात की रामाने सीतेला सोडवून आणलं हे माहितीये, देवांची सुटका केली हे कल्पना नाहीये. हा. तर पण आपण असं समजू शकतो की जो मगाशी जे आपण म्हणालो की आपण आपल्या ज्या लोकांना आपण आपलं मानलंय त्यांच्या मदतीला आपण उभे राहावं. मग ते त्याच मी म्हटलं नवीन शिकण्यासारखं नवीन फक्त त्याचाच विस्तार आहे पुढे. आणि शिवपार्वती सुद्धा ज्याचं स्मरण करतात ते ओके, पण मग त्यातनं मी काय शिकू हे आता मला लक्षात येत नाहीये. जर आपण नंतर आपल्याला काही सुचलं तर आपण बोलू. ठीक आहे, चांगलं कौतुक आहे, कदाचित त्याचा काहीतरी वेगळा गर्भितार्थ असू शकतो. पुढचा 32वा श्लोक. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली, जया वर्णिता शीणली देव वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. तीच गोष्ट की त्याने रामाने अहिल्याला मुक्त केलं. अच्छा. तिचा काय शिळा झाली होती आणि मग त्याचा पदस्पर्श होताच एकदम तिला दिव्य गती मिळाली. हा, मग इंद्रामुळे तिला शाप मिळाला ना. अहिल्या ज्या प्रभू रामाचे वर्णन करताना वेदवाणी शणून जाते, मग हे 2 श्लोक म्हणजे नाही आता यातनं असं काही मला. हे रामाचं कौतुक आहे, छान कौतुक केलेलं आहे. म्हणजे त्याने तिला मुक्ती दिली. गणपतीची आरती म्हणतो तेव्हा जसं म्हणावे तसे श्लोक आहेत असं वाटतं. मनाचे श्लोक या विचाराने. हा, म्हणजे तुला त्याच्यातून बोध काय घेण्यासारखं आहे ते आता तरी कळत नाही मला वाटत तरी नाहीये काही आता आहे त्यात विशेष बोध घेण्यासारखं. स्पष्ट सांगायचं तर असेलही अर्थ कळत नसेल आपल्याला. तर मग तुर्तास मला वाटतं हे 4 श्लोक आज झाले. 29, 30, 31, 32. आपण एक शेवटची उजळणी करूया आणि मग थांबवूया. इथे असं काही लिहिलं नाहीये मी, पण ठीक आहे. पण आपण हे सतत बोलत राहतो तर आपल्या लक्षात राहते की आपण काय काय डिस्कशन केले. आणि
काय ठरवल्यात गोष्टी बदलायच्या. हा उजळणी काय, एक मिनिट परत घेतो. हा बोल, तू बोल. पहिलं तर हे की जेव्हा आपल्याला आपल्या स्वतःच्या माणसांचं रक्षण करायचं असेल किंवा स्वतःचं सुद्धा रक्षण करायचं असेल, परमार्थ या विचाराने त्यांनी म्हटलंय. मला खरं तर परमार्थ म्हणजे परम अर्थ, याचा अर्थ परार्थ म्हटलेला नाहीये त्यांनी, परमार्थ म्हणतो. स्वार्थ आणि परमार्थ असं नेहमी असतं. परार्थ फार कमी वेळा आपण ऐकतो. परार्थ म्हणजे दुसऱ्यासाठीचा, परमार्थ म्हणजे सर्वोच्च पातळीवरचा अर्थ साध्य करणं. तर मग मला वाटतं परमार्थ हा फक्त स्वार्थाचा विस्तार असतो, जास्तीत जास्त होऊ शकणारा शक्यतो. परमार्थ परार्थ म्हणजे दुसऱ्यासाठी, पर अर्थ. परमार्थ म्हणजे परम अर्थ, परम म्हणजे सगळ्यात उच्च कोटीचा. मग मला वाटतं की आता समजा स्वार्थ हा समजा एक वर्तुळ असेल आणि तुला तुझ्या स्वार्थात लोकांना सामावून घ्यायचं असेल, तर या वर्तुळाची कक्षा तुला वाढवायला हवी. म्हणजे मग लोक अधिकाधिक तुझ्या स्वार्थात सामावले जातात. तू आधी मी स्वतःला म्हणजे तू स्वतःच एकटाच आहेस तुझ्या. हा, आधी मी स्वतः एकटा आहे, मी माझं भलं करायचा विचार करतोय. मग त्याच्यानंतर तू कुटुंब आलं. मी जर लांबचा विचार केला तर मी आनंदी कशामुळे राहीन की माझ्याबरोबर माझं कुटुंबही मजेत असेल तर मी सुद्धा आनंदी राहीन. मी आणि माझं कुटुंब कसं मजेत राहील की मी ज्या वस्तीत राहतोय ती वस्ती मजेत आहे, मग मी मजेत राहीन. मग माझी वस्ती कशी मजेत राहील, तर वस्ती पलीकडचा समाज आहे तो मजेत राहिला तर मी मग असं करून आपण आपल्या कुवतीनुसार, आपली कुवत वाढत जाईल तसतसं आपण आपला स्वार्थाची आपली कक्षा व्याप्ती वाढवत न्यायला हवी, ज्याचा आपल्यालाच फायदा होतो. आणि मग आपल्या दृष्टीने जो आपली क्षमता असेल आणि जेवढे आपण वाढू शकू त्यावेळी तो आपला परमार्थ असेल. मग जेव्हा आपली क्षमता खूपच मर्यादित असते तेव्हा फक्त स्वतःची जबाबदारी घेणं, स्वतःला सांभाळणं हा सुद्धा मला वाटतं परमार्थ होऊ शकतो, कारण त्यावेळेला तेवढीच आपली क्षमता असते. तर मग आपण काय करणार. आणि आपण आधीच एक गोष्ट ठरवली आहे की स्वतःला सुधरवू, दुनियाला सुधारवायच्या परिस्थितीत पडणार नाही. आणि कारण तुला मी म्हणालो ना, एक मला माझ्या सासऱ्यांनी एक वाक्य पाठवलेलं, थोडं मोठ्याने बोल. तुला मी म्हणालो ना, मला एक सासऱ्यांनी वाक्य पाठवलेलं माझ्या. इफ एव्हरीवन वुड सी टू हिज ओन ट्रान्सफॉर्मेशन हाऊ व्हेरी इझिली वी माइट रिफॉर्म अवर नेशन. हेच आपण डिस्कस करत होतो ना कितीतरी वेळ. मी सुधारलो तर मी सुधारलो तर देश सुधारेल. कारण मी देशाचा एक भाग आहे, त्यामुळे मी जेवढा स्वतःला सुधारेन तेवढा नक्कीच देश त्या प्रमाणात सुधारत जाईल. आणि आपण इथे तिथे मोर्चे बिरचे काढून उगाच वेळ वाया घालवतो स्वतःचा, आणि मग नंतर आपल्याला नंतर जाऊन लक्षात येतं की मी वेळ वाया घालवला, या वेळात मी काहीतरी चांगलं करू शकलो. आपण मोर्चे काढून म्हणजे आपण कधी गेलो नाहीये मोर्चा. आपण गेलोय मोर्चाला एकदा त्या आणि तो राजकीय मोर्चा नव्हता पण तो मोर्चा होता. तो मोर्चाच होता ना की नदी साफ ठेवा. प्रत्यक्षात आपण नदी साफ करायला काही केलं नाहीये. हो, काही केलं नाहीये, आणि ना त्याने नदीला काही फरक पडला ना आपल्या आयुष्यात काही फरक पडला. खरंय. म्हणजे नदी साफ व्हावी हा उद्देश आहे. हो, पण आपण त्यासाठी काही केलं नाही. आता आपण समारोप करूया. पहिलं हे की आपल्या माणसांचा सांभाळ करता यायला हवा. बरोबर. आणि तो करावा. आणि आपली प्रगती आपण साध्य करू तसतसे आपल्याबरोबर आपल्याला शक्य तितक्या लोकांना आपण पुढे न्यायला हवं. बरोबर. आणि त्या बाबतीत एक छोटंसं मला सांगायचं आहे की बऱ्याचदा असं होतं की लोक स्वतःला कमी लेखतात की अरे मला कोण का विचारत असेल, किंवा आपल्याला माहिती नसतं की आपण कोणासाठी प्रेरणादायी असतो. कोणाला आपल्यामुळे प्रेरणा मिळत असते. कोणीतरी आपल्याला बघतं की अरे नाही, कारण आपल्याला तोंडावर येऊन कोणी सांगणार नाही की अरे कौस्तुभ, अरे वेदांत, तुझ्यामुळे मला स्फूर्ती मिळाली किंवा हे ते. लोक परस्पर शांतपणे स्वतःच्या म्हणजे न सांगता, बरोबर, यार याने करून दाखवलं तर मी का नको करू. साधंसं छोटं उदाहरण, जिम मध्ये कोणतरी असतो जो एकदम असा तगडा असतो आणि आपल्याला त्याच्याकडे बघून वाटतं की अरे मला पाहिजे असं. बरोबर. आणि आपण त्याला जाऊन सांगत नाही की अरे मला तुझ्यासारखी बॉडी पाहिजे, मला तुझ्यासारखं बनायचं. पण आपण आपल्याला मोटिवेशन असते की चला असं बनायचं. कारण आपण तिकडे आर्नोल्डला बघून काय हे करू शकत नाही, कारण तो वेगळ्याच लेवल, वेगळ्या पातळीवरती तो जाऊन पोहोचलाय. बरोबर. पण आपण आपल्या आसपासच्या लोकांना बघत असतो. इथे खरं तर एक उल्लेख करावासा वाटतो की साकेत गोखले म्हणून बॉडी बिल्डर आहे,
युट्यूबवर खूप मोठा आहे आणि सध्या त्याला काहीतरी मानेची अडचण आहे, त्यामुळे त्याचा व्यायाम थांबलेला आहे. पण आणि तो आपल्या वयाने लहान आहे बराच, पण तो अतिशय शिस्तबद्ध मुलगा आहे. आणि मी नेहमी तर बघत नाही, पण अधूनमधून त्याचे व्हिडिओ कधी कधी मी बघत असतो. आणि ते मला आवडतं की तुझ्या शिस्तीने कुठलाही त्याचा उपक्रम नुसताच व्यायामाचा नसेल, तो जपानी भाषा सुद्धा शिकतोय किंवा इतरही कुठल्या गोष्टी तो सांगत असतो. तर त्या बाबतीत मला हे नेहमी आवडतं की त्याने तो ध्यास घेतला की तो त्यामागे लागतो. आता सध्या तो बरा होतोय, अच्छा, म्हणजे बरा होण्यासाठी प्रयत्न त्याचा चालू आहे. तर त्याचं उदाहरण खरोखर प्रेरणा घेण्यासारखं आहे की त्याच्याकडे बघून आपल्याला वाटतं की वा, आपलं शरीर त्याच्यासारखं व्हायला हवं. आणि आता त्याच्या बाबतीत असं झालंय की त्याला मानेला दुखापत झाली आहे, तर ते बघवतही नाही की अरे हे झालं, वाईट झालं, पण तो हार मानत नाहीये आणि तो अजूनही येणार म्हणतोय की परत पुन्हा पहिल्याच पूर्वस्थितीत येईल आणि त्यासाठी तो पूर्ण प्रयत्न करतोय. तर ते खरोखर वाखाणण्याजोगं आहे आणि त्याच्याकडनं स्फूर्ती घेण्यासारखं आहे. तो काय हा व्हिडिओ बघत असेल असं वाटत नाही मला, पण म्हणजे एकंदरीतच म्हणजे मुद्दा होता की आता तो तर युट्यूबर आहे, इन्फ्लुएन्सर आहे, त्याला माहित नाही की तू त्याच्याकडून स्फूर्ती घेतोय. त्याला माहिती नाही की मी त्याच्याकडून स्फूर्ती घेतोय. आणि त्यामुळे असं काय गरजेचं नाहीये किंवा आवश्यक असं हे नाहीये की एखादा माणूस आपल्यापेक्षा वयाने मोठाच हवा किंवा जास्त अनुभवीच हवा कुठल्या तरी बाबतीत. काहीही असू शकतं. छोट्या छोट्या उदाहरणांवरनं आता मी ते पुस्तक वाचायला घेतलं, थिंक अँड ग्रो रिच. तर त्यामध्ये त्याने एक उदाहरण दिलं अगदी सुरुवातीला की तो लेखकाचा मित्र त्याच्या काकाच्या शेतावर काम करत असतो आणि त्या काकाकडे त्यावेळेला ते जुन्या काळातलं आहे ना, तर एक गुलामाची मुलगी येते पैसे मागायला की आईने मला पाठवलंय 50 सेंट तिचे वसूल करायला घ्यायला. तर तो काका तिला हाकलून लावतो, नाही मिळणार, जा आत्ता नाही मिळणार. आणि ती बरं म्हणते आणि ती तिथेच उभी राहते, लहान मुलगी असते एकदम. आणि मग तो थोड्या वेळाने परत वळून बघतो आणि म्हणतो, काय तुला जा सांगितलं ना, बरं म्हणते आणि तिथेच उभी राहते. आणि नंतर मग तो उठतो आणि जाऊन तिच्या अंगावर ओरडतो, का आता मारे ना तुला, गेली नाहीस तर इथून. ती अशी मोठी आवळून ओरडते, मी आईचे 50 सेंट घेतल्याशिवाय जाणार नाही इथून, माझ्या आईला माझे 50 सेंट मिळालेच पाहिजेत. आणि मग तो थोडा वेळ थांबतो आणि मग खिशातनं 50 सेंट काढून देतो. आणि मग ज्याचा तो काका असतो तो स्वतः काका सुद्धा तिला दिल्यानंतर असा शांतपणे येऊन बसून असा तंद्री लागते त्याची, विचार करत बसतो. आणि ज्याचा काका असतो तो सुद्धा तो म्हणतो की मला त्या एका प्रसंगामुळे प्रचंड स्फूर्ती मिळाली. ती एवढीशी लहान मुलगी, तिच्या डोक्यात एक होतं की 50 सेंट काही करून मिळवणार, आणि तिने हार नाही मानली आणि ती तिथे राहिली आणि तिने ते मिळवले. ती असं काय केलं, अशी काय ताकद होती त्या लहान मुलीमध्ये की ज्यामुळे तिने एवढ्या मोठ्या माणसाला हरवलं आणि 50 सेंट मिळवले. तर असं छोट्या छोट्या प्रसंगांवरनं सुद्धा आपल्याला स्फूर्ती मिळू शकते. आणि म्हणून स्वतःला कधी कमी लेखू नये की अरे आपल्याला माहिती नाही की आपण कोणासाठी प्रेरणा ठरत असू. असं नाही, असं अजिबात असा निकष असता कामा नाही की बाबा मी कोणीतरी महान आहे, थोर आहे. साध्या साध्या गोष्टींमधून आपण कोणाला तरी स्फूर्ती देऊ शकतो. आणि म्हणूनच हे सांगतोय अशासाठी, स्वार्थाची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने, की मी जर स्वतःचा स्वार्थ साधला तर आपसुकच आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी प्रेरणा मिळू शकते आणि ज्यामुळे आपोआपच परमार्थ साधला जाऊ शकतो. त्यामुळे असं काही गरजेचं नाही की आपण स्वतःचा स्वार्थ साधल्यानंतर समाजसेवा करायला बाहेर पडायला हवं. ज्यांना करायचं त्यांनी करा, पण बरोबर तो नियम नाहीये, ती अट नाहीये. तर आता समारोप म्हणतोय आणि खूप लांब आहे, मग तेच विचार करतोय की समारोप म्हणतोय. ठीक आहे पण मग ठीक आहे, या निमित्ताने त्यावर चर्चा झाली आपली. आणि हे 29वा श्लोकाचा झाला. पुढे 30वा श्लोक समर्थाची व्हा, की तुम्ही स्वतः समर्थ व्हा. कशी समर्थ व्हा, तर त्यांनी सांगितले मनाचे श्लोक वाचून समर्थ व्हा. तुम्ही असं एका अशा पातळीवर आपण पोहोचलो की समर्थ म्हणजे आपल्या
आपल्याकडे वाकड्या दृष्टीनं कोण पाहिल किंवा आपल्या माणसांकडे वाकड्या दृष्टीनं कोण पाहिल असा कोणीतरी आहे का, अशा पातळीवर पोहोचलो की मग रामाला आपला अभिमान वाटेल की अरे वा, तू समर्थ झालास, तू तुझ्या माणसाचं रक्षण करू शकतोस. बरोबर. ते 29 श्लोकावरती तुझे उदाहरण दिलेस ना त्या मुलीचं, तर ते मला पटलं की आपण तू म्हणालास की जगात छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात आणि आपण त्याच्यावरून काय म्हणतात स्फूर्ती घेऊ शकतो. पण ती घेण्यासाठी आपले डोळे आणि कान उघडे हवेत. म्हणजे आता एक बघत असतो आपण सगळेच फोनमध्ये गुंतले असतो. म्हणजे आपण जाताना ट्रेनमध्ये मेट्रोमध्ये फोनमध्ये असतो, त्यामुळे आपल्याला कळत नाही की आपल्या आजूबाजूला काय गोष्टी घडत आहेत. कितीतरी फनी गोष्टी घडत असतात, कितीतरी अशा गोष्टी घडत असतात की तू तिकडून शिकू शकतोस. किंवा आता ते आपण कधी पुलांच्या वगैरे गोष्टी वाचतो, तर त्यांनी निरीक्षणच केलेत ना एकेका गोष्टींची की कशी कशी लोक आहेत, काय स्वभाव आहेत, व्यक्ती आणि वल्ली गोष्टी. मग ते तसंच झालं. मला तुला अवेअर असायला पाहिजे. मला खरं तर मी ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये असताना मी फोन मला वापरायला आवडत नाही. मी ठेवून असाच शांत खिडकीबाहेर बघतोय किंवा इकडे तिकडे बघतोय, अशीच मला सवय आहे पहिल्यापासून. आता असं व्हायला लागलंय की विशेषतः जर मी एकटा असेल तर, जर कोणीतरी बरोबर असेल तर आपण गप्पा मारतो, पण जर मी एकटा असेल तर आता असं होतं की कोणीतरी माझ्या बाजूचा माणूस किंवा पुढचा मागचा कोणीतरी माणूस मोठ्याने फोनवर काहीतरी लावून ठेवेल, ते मी काय ऐकत बसू, त्याने माझं डोकं फिरेल. म्हणून मग मी जर ट्रेनने गेलो, असं विशेष प्रसंग येत नाही, पण तर मग मी माझ्या कानात काहीतरी लावून गाणं लावून बसतो की मला बाकीचा आवाज येऊ नये कोणी लावला असेल तर. त्यामुळे तू म्हणतोस की फोन वापरता कामा नये आणि आपण डोळसपणे बाकी जगाकडे पाहायला हवं, पण ते निरीक्षण करण्यासाठी, कारण जर तू फोन बघत असलास तर तू निरीक्षण कसं करणार. मग तेच म्हटलं की मी कानात लावून ठेवतो, डोळ्याने मी बघतो काय बाबा बघायचं असेल तर, पण ते सुद्धा येणार. मग तेच ना, एका अर्थी मी स्वतःला बधीर करतो की बाबा नाही मला मुळात बघायचं नाहीये, ज्याने माझं डोकं फिरेल अशा गोष्टी मला बघायच्या नाहीयेत, म्हणून मी ते करतो. आणि कदाचित म्हणून बरेच जण त्याचसाठी करत असतील. पण नाहीतर मला ट्रेन मध्ये पुस्तक वाचायला खूप आवडतं. मला सगळ्यात जास्त माझ्या ट्रेनमध्ये पुस्तक वाचताना येते. मी काही पुस्तकं ट्रेनमध्येच वाचून पूर्ण केलेत आणि ते मला आता ती मजा नाही घेत आहेत, कारण माझ्या बाजूला बसलेला माणूस असा चिक 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 सतत काहीतरी शॉर्ट किंवा रील्स बघत असेल. आणि तर माझं लक्ष सारखं त्याच्याकडे जातं, काय लावलंय आणि ते काहीतरी घाणेरडे असतं ते आवाज येत राहतात किंवा मीम्स वापरत राहतात व्हिडिओमध्ये. काहीतरी तू व्हिडिओ चालू असतो कुठला तरी रॅन्डम आणि रुको जरा वगैरे असं काहीतरी येतं आणि मग आपलं डोकं फिरतं आणि लक्ष नाही राहत ना, कारण नॉईज पोल्युशन आहे, ध्वनी प्रदूषण येते आपल्यासाठी. की बाबा मी नाही लावलेलं ती, मी तुझ्या बाजूला असलोय, मला शांतपणे प्रवास करायचा आहे, पण ते होत नाही. म्हणून आता डोळसपणे प्रवास करता येत नाही आपल्याला. आपण डोळे झाकून घेतो बाबा, कान बंद करून घेतो, बाबा नाही बघायचंय मला, नाही ऐकायचंय मला माझ्या विचारात राहायचंय, मला माझ्या जगात राहायचंय. हे आता जास्त होतं. पूर्वी लोक जास्त बडबडायची का एकमेकांची, म्हणजे प्रवास बडबड अजूनही होते, कमी झाली आहे. पण मी जर मी अनोळखी लोकांशी जास्त बडबड व्हायची तसं बोलतोय तशा अर्थाने. कारण मला एक आठवतंय, मी जेव्हा गावाला चाललेलो तर एक माणूस असाच बसला आणि तो मला काय काय सांगत होता की मी करोडपती आहे, माझी अशा गाड्या आहेत, वाट पैसा आहे माझ्याकडे. तू बसमधून काय जातोय ती एसटी मधून, आणि म्हणजे टेपा मारत होता तो पूर्ण. आणि मला कळत होते की या टेपा मारते, आपल्याला कळत, ठीक आहे आपलं मनोरंजन. हेडफोन लावले असते किंवा काय तर त्याने चर्चाच केली नसती. पण एक नंतर असं झालं की बस कर यार, आता मला कळतं तू टेपा मारतोय. आणि मी त्याला हो बोलतोय, सांगतोय मी हिराचा व्यापारी आहे ते. मी एकदा ट्रेनमधनं प्रवास करताना माझ्या शेजारी एक जण बसले होते आणि ते भाऊ तोरसेकरांचा व्हिडिओ बघत होते. तर मी त्यांच्याशी बोलायला लागलो, त्यांनी फोन ठेवून दिला, त्यांनी बंद केला व्हिडिओ, खिशात घातला आणि माझ्याशी गप्पा मारायला लागले. आणि मला माझ्या लक्षात आलं की पर्याय नाही म्हणून बहुतेक लोक मोबाईलवर असतात. असेल की आता काय करू, इथे एवढा वेळ बसतोय, मला बोलायला मिळालं तर त्यांना ते नेहमीच त्याला ते प्राधान्य देतात. नेहमीच म्हणजे काही माणसं देत असतील, जर इंट्रोवर्ट असेल काही जणांना असेल की मला नाही बोलायचंय, कोण आहेस तू. बरोबर. पण ठीक आहे, आपण ह्या गोष्टी म्हणजे ट्राय करू शकतो की चल. हो. आणि मग पुढचे 2 श्लोक तर आपण म्हटलं की कौतुक आहे, छान कौतुक आहे, पण आपण काय त्यातून बोध घ्यावा आपल्याला कळत नाहीये. जर कोणी हा व्हिडिओ आतापर्यंत बघत असेल
आणि तुम्हाला यातून काही बोध चांगला सुचत असेल जो तुम्हाला वाटतोय जो आम्ही घ्यावा. हा, जो आम्हाला सुचला नाहीये हम्म. आणि जो तुम्हाला सुचला असेल तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवू शकता. नाही, आम्हालाही शुद्ध कौतुक वाटतं आणि या 2 श्लोकांचं. हा, त्यात काही वाईट नाही. पण मग मनाचे श्लोक या अर्थाने काय नेमकं म्हणजे रामाचा आदर्श मानायचा हे तर पहिल्या श्लोकापासून ठरलेलं आहे. तर मग आता राम किती महान आहे हे 31व्या 32व्या श्लोकात नव्याने सांगायची काय गरज आहे हे लक्षात येत नाहीये. तर जो कोणी बघत असेल त्यांनी तुम्हाला जो अर्थ लक्षात आलेला असेल तो सांगावा. नाहीतर आम्हाला आमची भूमिका सुद्धा तुम्हाला पटत असेल तर ते सांगा. ठीक आहे, मला वाटतं आता आपण इथे थांबूया. आणि एवढ्यात तर आपण एका आठवड्यात लगेच आपल्या अंगी नेतृत्व गुण येऊ शकत नाहीत किंवा आपल्या माणसांना वाचवण्यासाठी कुठल्या तरी अडचणींवर मात करण्याचं बळही, ज्या काही अडचणी आहेत त्या आपल्या नशिबाने साध्यासुध्या आहेत. आणि आता हे जे मुद्दा म्हणालास ना की एका आठवड्यात काही नेतृत्व गुण येणार नाहीये, पण त्या दिशेने आपण कसं आहे बघ, तुला आपण जी दुसरा उपक्रम करतो की पुस्तकं वाचायची, तर जर त्या दिशेने आपण त्या प्रकारची पुस्तकं वाचत असू आणि आपण नोट्स काढतोय तर आपण ते सतत वाचत राहू त्याचे नोट्स काढल्या तर. आणि त्या काढलेल्या नोट्स वाचून वाचून आपल्या ते आपल्या मेंदूमध्ये राहील, डोक्यात ती नेहमी आठवण राहायला हवी की उद्या जर कधी नेतृत्व गुण नेतृत्व आपल्या हाती आलं तर आपण कसं वागायला हवं. बरोबर. चांगलंय. पुन्हा भेटू लवकरात लवकर. धन्यवाद.